तर मित्रांनो, एकविरा आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता नेक्स्ट कुठं जायचंय? लवकर सांग भाऊ, वेट करायला पब्लिक. आता इथून आम्ही लोहगड फोर्टला चाललेलो आहे. तर चला लोहगड फोर्ट कसा आहे ते पाहूया. पावसाळ्यामध्ये व्ह्यू एक नंबर असतो. एकदा का पाऊस पडून थांबला आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण एकविरा देवीचं दर्शन घेऊन लोहगड फोर्ट बघायला जातो तेव्हा रस्त्यावरती ह्या प्रकारे व्ह्यूज पाहायला दिसतील. हे व्ह्यूज खूपच सुंदर आहेत. कोणतं अशा ठिकाणी गाडी चालवण्याची मजा वेगळीच आहे. एक नंबर व्ह्यू आहे भाऊ. जेव्हा आपण लोहगड फोर्ट बघायला जात असतो रस्त्यामध्ये अशा प्रकारे छोटे धबधबे देखील पाहायला भेटतील तुम्हाला. आंबा बघू व्ह्यू तर एक नंबर आहे. असं कॅमेरा मधून एवढं खास नाही दिसत. तिथं उंच लय रे ते. मित्रांनो, किल्ल्यावरती जात असताना असे छोटे छोटे धबधबे खूप सारे पाहायला भेटतील आणि ह्या किल्ल्यावरती जाताना व्ह्यू तर एक नंबर होता. आणि मित्रांनो, वरती जाताना अशा प्रकारे एक घाटवाला रस्ता आहे. म्हणजे गाडी आपल्याला गोल गोल फिरवत, म्हणजे खूप मोठे मोठे टर्न्स आहेत. इथे तुम्हाला गाडी सावकाश चालवावी लागणार आहे. इथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर स्कूटी बाईक घेऊन खूप सारे लोक या किल्ल्यावरती आलेले. तर मित्रांनो, फायनली आम्ही लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे. इथून आपल्याला पायी चालत वरती जावं लागणार आहे. त्यानंतर मंकी भाऊ गाडीतील खाण्याचा पदार्थ चोरताना तुम्ही इथे पाहू शकता. त्याने चोरण्याचा पूर्ण ट्राय केला पण त्याच्या हातात फक्त पिशवी आलेली. खाण्याच्या वस्तू गाडीतच राहिलेल्या. लोहगड किल्ला हा सह्याद्रीमधील एक सुंदर किल्ला आहे जो लोखंडी किल्ला या नावाने ओळखला जातो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील असून समुद्री सपाटीपासून सुमारे 1033 मीटर उंचीवर आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पायऱ्या भेटतील वरती जाण्यासाठी. या पायऱ्या जवळजवळ आय थिंक 1 किलोमीटर अंतरापर्यंत असतील. ज्याला ट्रेकिंगची सवय आहे त्याला काही वाटणार नाही, पण ज्याला ट्रेकिंगची सवय नाही त्याचे थोडेफार पाय दुखण्याची शक्यता आहे. आणि पावसाळ्यामध्ये येथील पायऱ्या थोड्या स्लिपरी होतात, त्यामुळे आपल्याला थोडे जपून वरती जावे लागते. पण जेव्हा तुम्ही या सर्व पायऱ्या चालून वरती पोचाल तेव्हा हे चालणे तुमच्या वरती असणार आहे. कारण ह्या किल्ल्यावरील व्ह्यू हा एक नंबर, म्हणजे एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो, तुम्ही खालून पाहू शकता ह्या किल्ल्याचा व्ह्यू किती जबरदस्त आहे. मित्रांनो, आपले तर वरती जाताना पायाची पूर्ण वाट लागलेली. पूर्ण आम्ही थकून गेलेलो. मित्रांनो, हा मेन प्रवेशद्वार आहे आत किल्ल्यामध्ये जाण्यासाठी. त्यानंतर इथे तुम्ही तोफ पाहू शकता ह्या किल्ल्यावर असणारे. अरे पाठीमाग गोळा त्याला झाला तिथे. त्यानंतर लोहगड फोर्ट बद्दल इथे माहिती दिलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता.
बाण मारा कोण बाण वगैरे मारायला. चल भाई जरा जा. तुम्ही ह्या खिंडीतून पाहू शकता किती मस्त व्ह्यू दिसत आहे. एकदम एक नंबर व्ह्यू. खाली काय रे तिथं? त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे पाणी वरून येत आहे. यामुळे पायऱ्या खूप स्लिपरी झालेल्या. मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आहे नारायण दरवाजा. नसणार राहत माणसाला पहिला असं. जास्त किती असणार? पायऱ्या किती किलोमीटर असणार आहे? पाणी बघ. हां 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. मध्ये आला. मित्रांनो जवळजवळ आम्ही आय थिंक 1 किलोमीटर चालत आलेलो आहे वरती. आणि इथून आय थिंक अजून एक अर्धा किलोमीटर वरती चालायचं असणार आहे. आणि धुकेही खूप पडलेलं त्यामुळे खालचे काहीच दिसत नव्हते. धुक्यामुळे पूर्ण व्ह्यू ब्लॉक झालेला. मित्रांनो हा आहे हनुमान दरवाजा. बाबा हळू ये, पाय लांब लांब नको ठेवू. मित्रांनो हा आहे महादरवाजा. संपलं वाटतं इथं. लास्ट आहे. चलो चलो ये उठा के ले जाओगे क्या गेट? ये पहले के गेट भाई. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हा किल्ल्याचा फोटो आणि त्याबद्दल माहिती दिलेली आहे. पूर्ण राऊंड मारला ना. काय बघू? हां हा बघ सिक्युरिटी गार्ड. त्यानंतर मित्रांनो आम्ही सर्व पायऱ्या चढून या किल्ल्याच्या वरती येऊन पोहोचलो. तुम्ही पाहू शकता या किल्ल्यावरील व्ह्यू किती सुंदर आहे. त्यानंतर या किल्ल्यावरती थोडंसं पुढे गेल्यानंतर घोड्याची पागा पाहायला भेटेल. घोड्याची पागा हॉर्स स्टेबल्स. चल आपण बघून येऊया. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता घोड्याची पागा. इथे घोडे राहण्याची व्यवस्था केली जायची. मित्रांनो ही घोड्याची पागा थोडी भयानक टाईप आहे त्यामुळे इथे कोण येत नव्हतं. पण आम्ही दोघे गेलेलो आतमध्ये. फ्लॅशला काही दिसत नाही मला. हे नाही रे व्हिडिओ मध्ये काही दिसत नाही. ते काय धरते रे.
पार्टिशन केले रे. त्याच्यामध्ये गोड्याला पाणी आणि चारा आणून टाकत असतील ते लोक. लक्ष्मी कोटी चला आतमध्ये जाऊन बघू. साप भी आहे का बघ. मित्रांनो वरती एक नंबर व्ह्यू आहे आणि हा आहे लोहगड फोर्ट. फक्त धुक्यामुळे काही दिसत नाही, तर एक नंबर दिसतो. धुक्यामुळे सगळा नजारा लपून गेलाय. मित्रांनो पाऊस खूप पडत आहे आणि आता लोहगड फोर्ट बघून झालेला आहे. आता घरी जात आहोत. तर चला हा व्लॉग इथे संपला आहे. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.